हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आपला प्रॅक्टिस सेट जो चालू आहे 39 मधला, त्याच्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते थोडे ट्रिकी आणि थोडे क्वेश्चन्स मोठे असल्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच कव्हर केला जाणार आहे. तर आज सुद्धा मी तुमच्यासाठी तसाच एक ट्रिकी जो काही प्रॉब्लेम आहे 39 मधला तो सॉल्व्ह करून देण्यासाठी आज तुमच्या समोर आलेली आहे. चला तर मग कोणताही उशीर न करता आपण जो प्रॅक्टिस सेट चालू केलेला आहे 39, त्याचे जे काही क्वेश्चन नंबर 4 आहे तो क्वेश्चन नंबर 4 सुद्धा कम्प्लिटली सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर तो सॉल्व्ह कसा करायचा हे आज डीप मध्ये आणि खूप इझी वेनी, खूप शॉर्ट पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी क्वेश्चनला वाचायला सुरुवात करते. बघा, A and B share a profit of 24,500 rupees in proportion 3:7. Each of them gave 2% of his share of the profit to the Soldiers Welfare Fund. What was the actual amount given to the fund by each of them? बघा आता ए आणि बी ने काय केलेलं आहे, ए आणि बी चं जे प्रॉफिट आहे ते इन्व्हेस्टमेंट 24,500, त्याचे रेशो त्यांनी 3:7 दिलेला आहे. त्याचा 2% त्यांनी वेलफेअरला म्हणजे सोल्जर वेलफेअरला दिलाय. तर आपल्याला ऍक्च्युअल काय आहे इन्कम म्हणजे ऍक्च्युअल अमाऊंट काय आहे ते ऍक्च्युअल अमाऊंट काढायची आहे. तर सुरुवातीला तुम्ही लिहू शकता की आपली टोटल इन्व्हेस्टमेंट काय आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 24,500 रुपीज. 24,500 रुपीज आणि त्याचे 2% त्यांनी काय केलेले आहेत, सोल्जर वेलफेअरला दिलेले आहेत. सोल्जर वेलफेअरला 2% दिलेले आहेत. तर मग आपण सुरुवातीला काय करणार आहोत, जी काही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे त्याची काय तुम्ही करा की पूर्ण 2% काय करायचं आहे, प्रॉफिट काढायचं आहे. 24,500 त्याची जर आपण काय केलं प्रॉफिट काढलं तर 245 इंटू 2, बघा 4 बेदुनी 4, 4 दुनी 8, 5 दुनी 10, सॉरी 5 दुनी 10 0, हातचा 1, 4 दुनी 8 आणि 1 9 आणि बेदुनी 4 म्हणजे 490 रुपये एवढं तुम्हाला काय होतं. बघा 24,500 चे 2% प्रॉफिट म्हणजे आपल्याला एवढी रक्कम त्यांनी काय केलेली दिलेली आहे. तर त्यांनी सांगितले की ए आणि बी ची पण काय करायची आहे, आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. प्रॉफिट ऑफ ए जर काढला तर आपल्याला ए किती आहे बघा, त्याचा रेशो दिलाय बघा 3:7. मग रेशो दिला असल्यामुळे मी काय करते, ए चा रेशो आहे 3, मग 3 डिवायडेड बाय 10 करते इंटू जो काय 490 आहे तो आपण त्याला मल्टिप्लाय करतो. मग हा 0 गेला, हा 0 गेला. 49 इंटू 3 जर केला 9, बघा 9 3 जा 27, 9 3 27, हातचा 2, 4 त्रिकम 12 ने 9 3 27, हातचे 2, 4 त्रिकम 12 13 14, 147 रुपीज ए चा प्रॉफिट निघाला. प्रॉफिट ऑफ बी करा, प्रॉफिट ऑफ बी करा. प्रॉफिट बी चा रेशो काय 7 डिवायडेड बाय 10 इंटू 490 इज इक्वल टू, बघा हा 0 गेला, हा 0 गेला. 49 इंटू 7 याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. बघा आपण काय करणार, 9 ने 7 ला मल्टिप्लाय करणार. 9 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 63 ला 3, हा कॅरी 6, 7 चौक 28, 28 आणि 6 34 रुपीज. म्हणजेच काय, तर आपलं जे काही बी चा इन्व्हेस्टमेंट आहे 343 झाला आणि ए चा इन्व्हेस्टमेंट आहे तो 147. आणि त्यांनी आपल्याला विचारला होता की व्हॉट वॉज द अमाऊंट, ऍक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय इच ऑफ देम. दोघांचेही विचारले होते, ते दोघांचेही आपण काढलेले आहे. तर आपण इथं असं लिहू शकतो, देअरफॉर काय लिहिणार, हा ए and B was the actual amount given to the fund by 147 and 343 respectively.
ऑफ देम. म्हणजे आपण इथं सांगू शकतो की त्या दोघांनी काय केलेलं आहे, एनी आणि बीनी 147 आणि 343 एवढं ऍक्च्युअल अमाऊंट दिलेलं आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आणखी एक क्वेश्चन राहिलेला आहे आपला, तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. असेच काही ट्रिकी आणि अवघड वाटणारे जे काही क्वेश्चन्स आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.